माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार आहे? तर कधी येणार आहे हा पेमेंट जो 17वा किस्त आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये कधी येणार आहे? पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर बघू शकता आत्तापर्यंत तुम्हाला जो 16वा हप्ता आहे तो पण बँकेत नसेल आला, तर तो कशाप्रकारे तो स्टक झाला किंवा थांबवला गेलेला आहे, तर कशामुळे झालेला आहे हे पूर्ण डिटेलमध्ये समजणार आहे. तर बघू शकता माझी लाडकी बहन योजना 17वीं किस्त का भुगतान नवंबर महीने में किया था, तो आप देख सकते हैं नवंबर महीने में केला होता. तर बघू शकता तर 17वीं किस्त ही जी आहे तर तुम्ही खूप वाट पाहिली आहे. तर हालांकि लंबे समय बाद सभी बहन के खाते में 17वीं किस्त भुगतान होने को लेकर बड़ी अपडेट सामने आ चुकी है. कि क्या अपडेट है, 17वीं किस्त क्या है, तो देख सकते हैं आप सभी के सामने, जिसके संबंध में बड़ी अपडेट प्राप्त हो रही है. माझी लाडकी बहन योजना 17वीं किस्त भेजे जाने के साथ साथ 18वीं किस्त यानी दिसंबर की किस्त भी साथ में भेजने जाने वाली है. तो देख सकते हैं साथ में, दोनों साथ में 17वीं और 18वीं किस्त दोनों, म्हणजे दोन्ही किस्त तुमच्या बँक अकाउंटमध्ये एक साथ येणार आहेत. तर कधी येणार आहेत बघू शकता. 3000 रुपये मिळू शकणार आहेत तुम्हाला. तर माझी लाडकी बहीण 17वा इन्स्टॉलमेंट डेट डायरेक्ट तारीख तुमच्या समोर आहे. तर बघू शकता 17वीं किस्त भेजे जाने की तिथि योजना अभी तक नहीं हुई है. तो देख सकते हैं घोषणा अभी तक नहीं हुई है. तो लाड़की बहन योजना पेमेंट भेजे जाने से पहले, देखिए म्हणजे पेमेंट यायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी काय घोषणा केली ही मी तुम्हाला सांगतो. ही जानकारी सभी विद्यार्थी जो भी लाभधारी है तक की जा चुकी है. तो माझी लाडकी बहन योजना पेमेंट भेजे जाने की तिथि तो देख सकते हैं, लेकिन संभावित तिथि 17वीं किस्त भेजे जाने की सामान्यतः. तो माझी लाडकी बहन 17वीं किस्त की राशि कब तक भेजी जाएगी, तो हमारे सामने ये क्वेश्चन आ चुका है. आपल्यासमोर काय प्रश्न आहे, 17वीं किस्त कधी येणार. तर 16वीं किस्त तर आलीच नाही आहे, तर 17वीं किस्त कधी येणार. तर हे सारखं तेच बोललेलं जात आहे, तर तुम्हाला पण समजत आहे. तर लाडकी बहीण योजनेचा 17वा इन्स्टॉलमेंट डेट ओव्हरव्ह्यू तुम्ही बघू शकता. तर 17वा इन्स्टॉलमेंट 1500 रुपयेच आहे. तर बघू शकता तुम्ही सगळ्यांचे व्हिडिओ बघू शकतील. तर 3000 रुपये काही लिहितात, 5000 रुपये काही लिहितात, 6000 रुपये. तर असं काही नाही आहे. तर तुम्हाला जेवढी किस्त भेटणार आहे ही 1500 रुपयेच असणार आहे. तर बघू शकता हे मी क्लिअर करतो तुमच्यासमोर. तर हे जे पैसे ते तर तुम्हाला DBT माध्यमातूनच प्राप्त होणार आहेत. तर DBT माध्यम काय आहे, तर राज्य जे काही राज्यातील लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे भेटले नाही आणि भेटण्याची अपेक्षा आहे, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. ही पेमेंट ही प्रक्रिया DBT माध्यमातून होणार आहे. तर सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये येणारच आहे. तर तुम्ही ही जे 1 महिन्यापूर्वी तुम्हाला KYCची डिटेल हे तुम्हाला करायला लावली होती, ती जर तुम्ही केली असेल आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे अजून पण नसेल आले, तर तुम्ही मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला रिप्लाय असा देणार आहे की तुम्हाला सांगणारच आहे मी. तर कशाप्रकारे तुम्हाला आलेलं नाही, तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. फक्त तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला कितवा हप्ता आलेला नाही आणि का आलेला नाही हे पण मला सांगा. म्हणजे तुम्हाला का नाही आला मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये तिथं कमेंटमध्येच तुम्हाला सजेस्ट करून टाकेल. तर बघू शकता ऑफिशियली वेबसाईटवरती जाऊन तर तुम्ही चेक पण करू शकता तुमच्या बँक अकाउंटमध्ये. तर का नाही आली हे पैसे मी तुम्हाला पुढे पण सांगतोय. तर बघू शकता, थांबा ह्या व्हिडिओला लास्टपर्यंत बघा. त्या बहिणींच्या समोर हा सर्वात मोठा एक प्रश्न आहे, तर कधी मिळणार पैसे, हे सर्वात मोठा अनुभव आहे. तर बघू शकता नोव्हेंबर महिन्याचा संपून आलेला आहे. तर नोव्हेंबरचा महिना हा संपलेला आहे. तर बघू शकता डिसेंबर सुरू झाला, पण या दरम्यान अजूनही पैसे आलेले नाहीत. तर कोण आहेत मला खाली कमेंट करून नक्की सांगा. तर नोव्हेंबरचा हप्ता लांबविणार गेला आहे, परंतु डिसेंबरचा हप्ता तर याच महिन्यात येणार का, असा संभ्रम महिलांच्या मनात झालेला आहे. तर बघू शकता डिसेंबरचा हप्ता कधी येणार.
तर तुमच्या सर्वांसमोर हा सर्वात मोठा प्रश्न आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर डिसेंबरचा हप्ता कदाचित नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर येऊ शकतो. याबाबत आदिती तटकरे लवकरच माहिती देतील. तर बघू शकता तुमच्यासमोर पूर्ण डिटेलमध्ये लिहून आलेलं आहे. तर लाडक्या बहिणींना KYC अनिवार्य केलेलीच आहे. जरी तुम्ही अजून केलेली नसेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत लास्ट डेट आहे. 31 डिसेंबर KYC पूर्ण करून घ्या. तुमच्या सायबर जवळच्या कॅफेमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. तर योजनेचा लाभ मिळणार आहे. KYC करण्याची 31 डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे, हे मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तर लाडकी बहीण योजना बंद होईल अशी टीका विरोधकांकडून होत आहे. तर बघू शकता केली पण जात आहे. परंतु आता ही योजना बंद होणार नसल्याने सरकारने स्पष्ट केले आहे. काल रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. तर बघू शकता सकाळचे सदस्य जे काही आहे तुमच्यासमोर आहे. तर लाडकी बहीण योजनेला घेऊन सर्वात मोठा प्रश्न हा तुमच्यासमोर आलेला आहे. हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा होणार जे काही आहे. तर तुमचा जो प्रश्न आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लवकरात लवकर तुमच्या बँक अकाउंटमध्ये हे जे क्रेडिट होणार आहे ह्याची तारीख अजून निश्चित झालेली नाही. तर डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो अजून लांबणीवरती पडलेला आहे. तर तुम्ही बघू शकता फडणवीसांनी तर सांगितलेच आहे जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुमचा लाडकी बहिणीचा हप्ता हा येतच राहणार आहे. आणि आपले जे मतदान पक्ष आहे ह्याच्यामध्ये निवडणुकीनंतरच समजणार आहे तर अकाउंटमध्ये पैसे येणार की नाही. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर प्रश्न मांडलेला आहे आणि आपले पैसे त्यामुळे थांबवण्यात आलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यावरती काय तुमचं मत आहे मला नक्की खाली कमेंट करून नक्की सांगा.